नंदुरबार शहरातील बाललैंगिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणाची आता राज्य बाल हक्क आयोगाने दखल घेतली आहे। प्रसार माध्यमांमधून घटना समोर आल्यानंतर आयोगाचे अध्यक्ष संजय पुराणिक यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे। पोलिसांनी वेगळीच कारवाई केल्याबद्दल त्यांनी पोलिसांचे कौतुक केले असून तपासात कोणत्याही प्रकारची दिरंगाई खपवून घेतली जाणार नसल्याचा इशाराही दिलाय। दरम्यान या प्रकरणावर पत्रकार, महिला समुपदेशन केंद्रातील प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत। नंदुरबार शहरात अल्पवयीन बालकांसह युवकांवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपातून एका 22 वर्षीय तरुणाविरोधात पोक्सोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार लहान मुलांना आणि युवकांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी विशेष पथक तयार करून संशयिताला ताब्यात घेतले। नंदुरबार शहर पोलीस स्टेशनला काल आपण एक 743/2026 हा गुन्हा दाखल केलेला आहे। गुन्ह्याची पार्श्वभूमी अशी आहे की रायसिंगपुरा नंदुरबार मध्ये राहणारा एक जो युवक आहे तो लहान मुलं म्हणजे अल्पवयीन बालक आणि काही युवकांना पैशाचा आमिष दाखवून त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार करत असल्याची आपल्याला खबर मिळाली होती। त्या एसडीपीओ नंदुरबार आणि पोलीस स्टेशन नंदुरबार शहर प्रभारी अधिकारी यांनी एक पथक स्थापन केलं होतं आणि त्या पथकाने संबंधित युवक ज्या ठिकाणी येणार आहे त्या ठिकाणी पाळत ठेवून त्या युवकाला ताब्यात घेतलेला आहे। आणि ताब्यात घेतल्यानंतर त्या युवकाच्याकडे चौकशी केली तेव्हा त्याने स्वतःचं नाव चेतन प्रकाश कोळी वय 22 वर्ष रायसिंगपुरा नंदुरबार असं सांगितलेलं आहे। ज्यावेळेस त्याला ताब्यात घेतलं त्यावेळेस त्याच्याकडचा मोबाईल चेक केल्यानंतर त्याच्या मोबाईलमध्ये अशा प्रकारचे लहान मुलांसोबतचे आणि इतर युवकांसोबतचे अनेक अश्लील चित्रण केलेले व्हिडिओ आणि छायाचित्र आपल्याला त्याच्या मोबाईलमध्ये आढळून आलेली आहेत। आणि त्यावरून नंदुरबार शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल जे आहेत रुपेश पगारे यांच्या तक्रारीवरून आपण नंदुरबार शहर पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याला लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण आणि बालकांची काळजी आणि संरक्षण अधिनियमाची विविध कलम आपण लावलेली आहेत। प्राथमिक तपासामध्ये असं निष्पन्न झालंय की हा आरोपी 2022 पासून अशा प्रकारची कृत्य करत आहे आणि आपल्या मोबाईलमध्ये चित्रण करून वारंवार त्या युवकांना आणि लहान बालकांना अशा प्रकारे नैसर्गिक अत्याचाराचं ब्लॅकमेल करून त्यांच्यावर नैसर्गिक अत्याचार करत आहे असं प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। आपण त्याचा मोबाईल जप्त करून तो तपासणीसाठी पाठवत आहोत आणि सदर युवकाला आपण पहाटे ताब्यात घेतलेला आहे, अटक केलेली आहे। या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच आता राज्य बाल हक्क आयोगानेही या घटनेची गंभीर दखल घेतली आहे। प्रसार माध्यमांमधून घटना समोर आल्यानंतर आयोगाने प्रकरणाची माहिती घेतल्याचे अध्यक्ष संजय पुराणिक यांनी सांगितले। नंदुरबार शहरात ऑनलाईन बालकाच्या लैंगिक शोषणाबद्दलचा गुन्हा नोंद झाल्याची खबर प्रशासन व वर्तमानपत्रातून कळाली। सदरचा गुन्हा व ज्या स्वरूपात आहे त्या स्वरूप पाहता नंदुरबार एवढ्या ग्रामीण भागापर्यंत लैंगिक शोषणतेचे आलेले लोण ही नंदुरबार जिल्ह्यातील तमाम बालक, पालक व सर्व शासन प्रशासन यांच्यासाठी चिंतेची बाब आहे। प्रशासनातर्फे व पोलीस विभागातर्फे लक्षात आल्याबरोबर गुप्तहेर व गुप्त बातमीदार यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार योग्य तपास करून योग्य पुरावे गोळा करून त्यासंबंधी जो गुन्हा नोंद झाला आहे त्याबद्दल सर्वप्रथम पोलीस विभाग व प्रशासनाचे बाल हक्क आयोग म्हणून त्यांचे अभिनंदन करीत आहे। समाज व शासन प्रशासन यांना बाल हक्क आयोग म्हणून आवाहन करीत आहे की अशा प्रकारची प्रवृत्ती आपल्या लक्षात आल्यास त्वरित योग्य त्या यंत्रणेला कळवून त्यासंबंधी योग्य ती कायदेशीर कारवाई करावी। कारवाई करण्यास विलंब होत असल्यास बाल हक्क आयोग म्हणून बाल हक्क आयोगाला जर त्यासंबंधी कळवले तर बाल हक्क आयोग त्यासंबंधी योग्य त्या शिफारस करून त्यासंबंधी आदेश करण्याचे प्रशासनाला व शासनाला कळवेल। तरी तमाम जनतेस व नंदुरबार शहरातील व जिल्ह्यातील बालक व पालक यांना आवाहन करते की यासंबंधी जास्तीत जास्त जनजागृती करावी व सुदृढ समाज व सुदृढ देश तयार व्हावा यासाठी आयोग आपणास आवाहन व विनंती करीत आहे।
दरम्यान या घटनेनंतर बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. बाललैंगिक अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पालकांसह समाजात मोठ्या प्रमाणावर जनजागृती होण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. ही कळकळीची विनंती आहे आणि ही जी केस आहे याला फास्ट ट्रॅक मध्ये कन्वर्ट करून जे मोठे वकील असतील जसे की उज्ज्वल निकम यांच्याकडनं ह्या केससाठी सपोर्ट घेऊन याला जास्तीत जास्त सपोर्ट करून लवकरात लवकर ह्या केसचा निकाल लावावा अशी माझी नम्र विनंती आहे. जसे आपण बघतो आज बालक असतील किंवा मुलं असतील मुली असतील प्रत्येकाचे लैंगिक शोषण होत आहे. तर ह्या गोष्टी अत्यंत दुःखदायी आहेत आणि ह्या गोष्टी घडायला नको. आज जर बघितलं आपण तर आपण मुलांना सुरक्षितेच्या हिशोबाने कुठे सोडू शकत नाहीये. तर ह्या गोष्टींना कशा पद्धतीने आपल्याला आळा बसवता येईल आणि आपली बालकं आपल्याला कशा पद्धतीने सुरक्षित करता येईल या गोष्टीवर पोलीस प्रशासनाने व आपले जेही कार्यकर्ते असतील किंवा जेही न्याय अधिकार देणारे असतील त्यांनी लवकरात लवकर ह्या गोष्टींकडे लक्ष देऊन ह्या गोष्टींचा आढावा घेऊन लवकरात लवकर जे पण काही जिल्ह्यातील तालुक्यातील जे पण काही बालक असतील किंवा युवक असतील त्यांच्या सुरक्षितेचा एक मार्ग मोकळा करावा अशी माझी आग्रहाची नम्र विनंती. आपलं नाव? माझं नाव सुकेशिनी पानपाटील. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युती आघाडी. नमस्कार, माझं नाव सरला पानपाटील. मी एक महिला समुपदेशन केंद्रामध्ये काम करते. परंतु आपण सध्या आता बातम्यांमध्ये बघितलं की ज्या पद्धतीने एका व्यक्तीने एका लहान मुलांसोबत ज्या पद्धतीने कृत्य केलेले एका 22 वर्षाच्या व्यक्तीने लहान मुलांमध्ये अल्पवयीन मुलं किती केलं तरी आणि कितीही केलं तरी त्या मुलांना ह्या सगळ्या गोष्टी काही माहीत नसताना त्यासोबत पोक्सो कायद्यांतर्गत काही गोष्टी येतात आणि ह्या गोष्टी त्याने केल्या ते चुकीचं आहे. तर आमचं काही हेच म्हणणं आहे की ज्या पद्धतीने मुलींसाठी आपण ह्या कायदे वगैरे करतो लहान मुलांसाठी पोक्सो कायदा जसा त्या मुलांमध्ये जसं मुलींसाठी आपण सुरक्षण वगैरे करतो तसं मुलांसाठी पण या गोष्टी व्हायला पाहिजे. कारण की कुठेतरी मुलांमध्ये आपण भेदभाव नाही करत आणि मुलींमध्ये जे पोक्सो कायद्यांतर्गत ज्या गोष्टी त्यांनी केलेल्या ह्या चुकीच्या आहे आणि ह्या त्या गोष्टीला आपण विरोध करतो आणि त्यांना कठोर कायद्यांतर्गत शिक्षा व्हावी अशी आम्ही विनंती करतो. बालकांमध्ये सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्शाबाबत जनजागृती करण्यासोबतच संशयास्पद घटना किंवा अत्याचाराची माहिती मिळाल्यास ती लपवून न ठेवता तात्काळ संबंधित यंत्रणेला देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नंदुरबार शहरात 2022 पासून लहान बालके व युवकांचं लैंगिक छळ करून त्याचे व्हिडिओ बनवून तब्बल 4 वर्ष त्यांचे लैंगिक शोषण करण्याचा अत्यंत संतापजनक चीड आणणारा असा प्रकार सुरू होता. हा प्रकार अनेक बालकांच्या आणि युवकांच्या बरोबर होऊन सुद्धा ते बोलू शकले नाहीत ही अत्यंत चिंतेची बाब आहे. या गुन्हेगारांवरती कडक कार्यवाही झाली पाहिजे. फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालली पाहिजे आणि बालकांच्या संदर्भामधले जेवढे कलम आहेत ते सगळे लावत यांच्यावरती कठोर यांना शिक्षा झाली पाहिजे आणि हे जेलमधून सुटता कामा नयेत. हाच समाजाला धडा असणार आहे आणि या युवकांनाही धडा असणार आहे. बाल आयोगाचे अध्यक्ष हे नंदुरबार जिल्ह्यातले आहेत. माझं त्यांना आव्हान आहे, तुम्ही ताबडतोब जा, एसपींची मीटिंग करा आणि हे गुन्हे कसे घडलेत आणि 4 वर्ष प्रशासन कायदा आणि सुव्यवस्था झोपलेली होती का हा प्रश्न विचारत त्यांना कठोरातल्या कठोर शिक्षा करण्यासाठीचे कलम लावायला बाध्य करा. त्याचबरोबरीनं शहरातल्या जिल्ह्यातल्या महाविद्यालय शाळा आश्रमशाळा या सर्व ठिकाणी बालकांना युवकांना युवतींना कायद्याचं ज्ञान देत अभय द्या आणि अशा काही घटना घडल्यास ताबडतोब आम्हाला कळवा अशी जी हेल्पलाईन आहे त्याच्याबद्दलची माहिती दिली गेली पाहिजे. आदरणीय देवाभाऊ, मला माहिती आहे तुम्ही अत्यंत कर्तव्यदक्ष गृहमंत्री आहात. तुम्ही ताबडतोब याची दखल घेत या बाबतीमध्ये कठोरातले कठोर पाऊल उचलाल. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रवक्ता म्हणून आपल्याकडे या संदर्भामध्ये अत्यंत तातडीनं पावले उचलून फास्ट ट्रॅक कोर्ट केस चालवून आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी करत आहे. या प्रकरणाला माध्यमांनी दिलेल्या प्रसिद्धीमुळे प्रशासन आणि संबंधित यंत्रणांचे लक्ष वेधले गेले.
बालकांच्या सुरक्षेसारख्या संवेदनशील विषयांवर जबाबदारीने आणि सातत्याने आवाज उठवण्याची गरज असल्याचे मत पत्रकारांकडून व्यक्त करण्यात आले. नंदुरबारमधील या गंभीर प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू असतानाच आता राज्य बाल हक्क आयोगानेही लक्ष घातले आहे. त्यामुळे तपासाची दिशा काय राहते आणि पुढे आणखी कोणती माहिती मिळते याकडे आता लक्ष लागले. एम टुडे नेटवर्क नंदुरबार. नंदुरबार शहरात जी घटना घडली की 15-16 वर्षाच्या एका युवकाला अशा निंदनीय घटनेमध्ये एक शिक्षा म्हणून त्यांना अटक करण्यात आली आहे आणि आपल्या ह्या नंदुरबार शहराच्याच पोलीस स्टेशनमध्ये त्यांना अटक करून ठेवण्यात आलेलं आहे. ही एक निंदनीय घटना आहे. वास्तविकतेचं खरं पाहता नागरिकांनी किंवा शासनाने देखील दखल घेऊन हे कृत्य खरं आहे आणि ह्या करणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे. अशा कामासाठी काम करत असताना ही घटना झाली ही माझ्या मते एक अशोभनीय आणि गैर आहे. मी प्रशासनाला, प्रामुख्याने पोलीस प्रशासनाला, गृह खात्याला विनंती करेल की ह्या अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून ह्या घटना घडून आणणाऱ्या कळत नकळत अशा घटना ज्या घडता आहेत त्यांच्यावर वचक बसण्यासाठी मी महाराष्ट्र शासनाचे जे जुने मोठे कार्यकर्ते म्हणून ॲडव्होकेट साहेब आहेत, जे खासदार आहेत, त्यांचं मी या ठिकाणी त्यांना एक विनंती करतो की त्यांच्यासारख्या वरिष्ठ आणि अभ्यासू माणसाचं या ठिकाणी नियुक्ती करून शासनातर्फे या अशा घटनांमध्ये जे दोषी आहेत त्यांना खूप मोठी शिक्षा करावी, जेणेकरून हे पुढचं स्टेप कोणी उचलू शकणार नाही. एक 22 वर्षीय युवकाकडे ज्या ते व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओमध्ये साधारण 53 मुलांवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आलेली आहे आणि नंदुरबारच्या सांस्कृतिक शहराच्या दृष्टिकोनातून ही अत्यंत लांछनास्पद बाब आहे. कधी काही बीड जिल्हा जो होता तो वाईट गोष्टींसाठी प्रसिद्ध होता, परंतु आता नंदुरबारमध्ये सुद्धा अनेक वाईट घटना समोर येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातला हा नंदुरबार जिल्हा बीडच्या मार्गावर तर जात नाही ना, अशी एक भीती व्यक्त होत आहे. खरं तर पालकांनी आपल्या मुलांवर नियंत्रण ठेवलं पाहिजे. आपल्या मुलं वाटप कुठल्या वापरतात ते पण चेक करणं गरजेचं आहे. शिक्षकांनी सुद्धा मुलांना योग्य ते मार्गदर्शन करण्याची गरज आहे. मला वाटतं प्रत्येक शाळेमध्ये समुपदेशन कार्यशाळा घेतल्या तर नक्कीच अशा वाईट गोष्टींवर आळा बसू शकेल.